निर्गुण आणि सगुण यांचं सुंदर मिलन म्हणजेच विठ्ठल हा संत गोरा कुंभारांच्या गाथेतील शेवटचा अभंग अत्यंत गूढ आणि सुंदर आहे। यात निर्गुण, सगुण, विठ्ठल भक्ती आणि नामदेवांच्या संगतीचा अनुभव व्यक्त केला आहे। अभंग पाहू निर्गुण रूपडे सगुणाचे बुंथी, विठ्ठल निवृत्ती प्रवृत्ती दिसे एक पुंडलिक जाणे तेथील पंथ। तुझा आम्हा चित्त भाग्य योग्य सभाग्य विरळे नामा पाठीय गेले, अभागी ते ठेले मौन्य जप म्हणे गोरा कुंभार नामया भोगिता उरले उचिता सेवुअ सुख्य ओळीवार भावार्थ पाहूयात एक। निर्गुण रूपडे सगुणाचे बुंथी, विठ्ठल निवृत्ती प्रवृत्ती दिसे अर्थ परमेश्वर मूळतः निर्गुण आहे, पण सगुण रूपातून प्रकट होतो। विठ्ठलाच्या रूपात निर्गुण आणि सगुण दोन्ही दिसतात। तो निवृत्ती, अध्यात्म आणि प्रवृत्ती, जगाचा व्यवहार यांचा समन्वय आहे। दोन एक पुंडलिक जाणे तेथील पंथ, तुझा आम्हा चित्त भाग्य योग्य अर्थ त्या परम सत्याचा मार्ग भक्त पुंडलिकाने जाणला। नामदेवांच्या संगतीने गोरा कुंभारांना देखील त्या मार्गाची अनुभूती मिळाली, हे त्यांचं भाग्य आहे। तीन सभाग्य विरळे नामा पाठीय गेले, अभागी ते ठेले मौन्य जप अर्थ जे भाग्यवान आहेत ते नामदेवांच्या मागे जाऊन भक्तिमार्ग धरतात, पण ज्यांना हे भाग्य नाही ते फक्त बाह्य मौन आणि जपात अडकून राहतात। चार म्हणे गोरा कुंभार नामया भोगिता उरल्या उचिता सेवुअ सुख्य अर्थ गोरा कुंभार म्हणतात, नामदेवा तुझ्या संगतीत मला हा दिव्य अनुभव मिळाला, आता उरलेलं आयुष्य विठ्ठलाची सेवा करत सुखाने घालवीन। भावार्थ या अभंगात संत गोरा कुंभार सांगतात, विठ्ठल हा निर्गुण आणि सगुण दोन्ही रूपांत प्रकट होणारा परमेश्वर आहे। भक्त पुंडलिकाने हा भक्तिमार्ग दाखवला आणि नामदेवांच्या संगतीने गोरा कुंभारांना त्या मार्गाचा अनुभव मिळाला। ही संगत आणि अनुभूती मिळणं हेच खऱ्या अर्थाने भाग्य आहे। संत गोरा कुंभार यांच्या अभंग गाथेतील सर्व अभंगांचे अर्थ आपण भागांमध्ये अनुभवले। जर तुम्ही आधीचे भाग पाहिले नसतील तर नक्की पहा। प्रत्येक अभंगामध्ये भक्ती, अद्वैत आणि विठ्ठल नामाचा अमृतभाव आहे। आज इथे संत गोरा कुंभार यांच्या अभंग गाथेचा सुंदर प्रवास पूर्ण झाला। मी प्रत्येक अभंगाचा भावार्थ भागांमध्ये सांगितला आहे, मागचे भाग नक्की पहा। विठ्ठल नामात भेटू पुन्हा। संत गोरा कुंभार यांच्या अभंग गाथेचा हा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून या भक्तीच्या प्रवासात सहभागी व्हा। मी प्रत्येक अभंगाचा सोप्या भाषेत भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून संतवाङ्मय प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचेल आणि विठ्ठल नामात असेच जोडलेले रहा। अभंग संपले, पण विठ्ठल नामाचा प्रवास कधीच संपत नाही। जय हरी विठ्ठल, श्री रामकृष्ण हरी।